होती लोक
प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेला घेतलेला अभंग पैठण निवासी श्रीमंत श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतला आहे। कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार हाच की आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील या दुसऱ्या दिवसाची ही कीर्तन सेवा करण्याची संधी मला ग्रामस्थ मंडळ चिंचपाडा व श्रीपाद मित्र मंडळ व महिला मंडळ चिंचपाडा गाव यांच्याकडून मिळाली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते व तसेच तुम्ही सर्व श्रोते या कीर्तनासाठी उपस्थित राहिलात व या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद। आज माझ्या कीर्तनासाठी हरिभक्त पारायण दिगंबर बाबा आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते। अभंगाचा जर विचार केला तर अभंगाच्या माध्यमातून एकनाथ महाराज दत्तात्रयांचं वर्णन करतात। तसं जर बघितलं तर एक विशेष शब्द आल्यानंतर कुठल्या संतांचं नाव समोर येतं। वैराग्य शब्द आला की तुकोबारांचं नाव समोर येतं, ज्ञान शब्द आला की ज्ञानोबारांचं नाव पुढे येतं, प्रेम शब्द आलं की नामदेवराय महाराजांचं नाव पुढे येतं आणि शांती शब्द आला की नाथ महाराजांचं शब्द पुढे येतं। तर वैराग्य म्हटलं की तुकोबारांनी सुद्धा संसाराचा त्याग केला आणि संसार करत असताना सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेतली, म्हणून वैराग्य शब्द आला की तुकोबारांचं नाव पुढे येतं, ज्ञान शब्द आला की ज्ञानोबार यांचं नाव पुढे येतं, प्रेम शब्द आला की नामदेवराय महाराजांचं नाव पुढे येतं आणि शांती ब्रह्म असा शब्द आला की नाथ महाराजांचं नाव पुढे येतं। विठ्ठल तसा जर विचार केला तर काही साधक नाथ महाराजांना विचारतात की महाराज तुम्ही या अभंगाच्या माध्यमातून प्रभू श्री दत्तात्रयांचं वर्णन का करतात? याचं उत्तर नाथ महाराज त्या साधकांना देतात। नाथ महाराज सांगतात की मी दत्त संप्रदायाचा आहे, म्हणून दत्तात्रयांचं वर्णन करण्याचा अधिकार फक्त नाथ महाराजांनाच आहे। दत्तात्रय शिष्य परंपरा आहे ना, त्या परंपरेतले एकनाथ महाराज आहेत, म्हणून दत्तात्रयांचं वर्णन करण्याचा अधिकार फक्त नाथ महाराजांचा आहे। म्हणून आजच्या अभंगाच्या माध्यमातून एकनाथ महाराज प्रभू श्री दत्तात्रयांचं वर्णन करतात। विठ्ठल नाथ महाराजांच्या अधिकाराचा जर विचार केला ना तर स्वतः भगवंताने नाथ महाराजांच्या घरी काम केलेलं आहे। तरी 1-2 दिवस नाही, 1-2 महिना नाही तर 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी भगवंताने काम Come on!
नाथात महाराजांच्या घरी भगवंताने 1-2 महिने किंवा 1-2 आठवडे काम नाही केलं तर 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी भगवंताने काम केलं. कावडीने पाणी एकनाथ महाराजांच्या घरी काम केलं. नाथ महाराज जेव्हा कीर्तनाला जायचे तेव्हा टाळ घेऊन स्वतः भगवंत नाथ महाराजांच्या कीर्तनात उभा राहायचा. जेव्हा प्रवचन करायला जायचे तेव्हा हातात काठी घेऊन भगवंत चौकारती करायचे. आणि जेव्हा काहीच काम नसायचं तेव्हा स्वतः भगवंत कावडीने नाथ महाराजांच्या घरी पाणी भरत होतात. एवढे अधिकारी संत नाथ महाराज. आणि तसा जर विचार केला ना तर लक्ष्मी आणि सरस्वती दोघी एका ठिकाणी नांदले. जिथे लक्ष्मी असते तिथे सरस्वती नसते आणि जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मी नसते. पण या दोघींनाही एकत्रित आणण्याचा पुरुषार्थ नाथ महाराजांनी केला. नाथ महाराज श्रीमंत आहेत, शांत आहेत आणि संत देखील आहेत. काही संत असतात तर श्रीमंत नसतात, काही श्रीमंत असतात पण शांत नसतात. पण या सगळ्यांमध्ये नाथ महाराजच असे संत आहेत की जे शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. म्हणून नाथ महाराजांना राजा म्हटलं जातं. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा. नाथ महाराज शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. त्यामुळे सगळ्या संतांचा राजा नाथ महाराजांना म्हटलं जातं. विठ्ठल मग काही साधक नाथ महाराजांना विचारतात की तुम्ही या अभंगातून समाजाच्या पाया का पडता. तेव्हा नाथ महाराज सांगतात प्रथमतः सगळे संत समाजाला उपदेश करतात. उपदेश करून जर समाज ऐकत नसेल तर संत रागावतात आणि रागावूनही जर समाज ऐकत नसेल तर नाईलाजाने संतांना समाजाच्या पाया पडावं लागतं. आता मला सांगा, वडिलांना मुलाच्या पाया पडावं वाटतं का? पण मुलगा वडिलांवर पाया पडण्याची वेळ आणतो म्हणून वडिलांना मुलांच्या पाया पडावं लागतं. तसं संतांना वाटतं का समाजाच्या पाया पडावं? पण समाजच संतांवर पाया पडण्याची वेळ आणतो म्हणून संतांना पाया पडावं लागतं. तसं नाथ महाराज सांगतात आम्ही पहिले समाजाला उपदेश करतो. उपदेश करून जर समाज ऐकत नसेल तर सगळे संत
आधी रागावतात. रागावूनही जर समाज ऐकला नाही तर नाईलाजाने संतांना समाजाच्या पाया पडावं लागतं. हे नसेल समजत तर एका गावामध्ये एका वाड्यामध्ये एक गृहस्थ राहत होता. तो हाडाचा वारकरी त्याचं घराणं होतं. तो स्वतः वारकरी होता. त्याला 10 वर्षाचा मुलगा होता. तो रोज शाळेत जायचा, शाळेचे कपडे घालायचा, बॅग घालायचा, शाळेत जातो म्हणायचा, पण शाळेत जात नव्हता. कुठे जायचा? एका शेतामध्ये एका झाडाखाली हे सगळे मित्र बसून पत्ते खेळायचे. 10 दिवसानंतर गुरुजी यांच्या घरी आले. घरी आल्यानंतर गुरुजी म्हणू लागले, पाटील आहे का घरी? पाटील बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ते पाटील गुरुजींना म्हणू लागले, गुरुजी काय झालं? आज अचानक आमच्या घरी आला, या घरात या, चहा घ्या, पाणी घ्या. गुरुजी म्हणाले, ते सगळं राहू द्या, 10 दिवस झाले तुमचा मुलगा शाळेत येत नाही. तेव्हा तो पाटील म्हणू लागला, अहो गुरुजी, रोज सकाळी 10:30 वाजता घरातून जातो, संध्याकाळी 5:30 वाजता घरी येतो. शाळेत जातो म्हणतो, शाळेत येत नाही, मग कुठे जात असेल? तेव्हा हा म्हणू लागला, गुरुजी तुम्ही काही काळजी करू नका, मी शोध लावतो की हा शाळेत जातो सांगून कुठे जातो. मग एके दिवशी हा शाळेत जायला निघाला. शाळेत जायला निघाल्यानंतर याचे वडीलही याच्या मागे मागे जाऊ लागले. तर शाळेत जायला निघाल्यानंतर याचे वडील मागे गेले. मागे जाता जाता हे सगळे मित्रमंडळी एका झाडाखाली बसून पत्ते खेळताना सापडले. तेव्हा बापाने त्याला मारलं नाही, काही नाही, जवळ घेतलं आणि त्या मुलाला तो बाप सांगू लागला, बाळा तुझे पंजोबा वारकरी, आजोबा वारकरी, वडील वारकरी, हाडाचं वारकरी घराणं आपलं, आणि तू जर असं पत्ते खेळताना जर गावात दिसलास, जर मी गावात फिरताना दिसलो तर लोक मला हाक मारतात, जय हरी पाटील, जय हरी पाटील. आणि पत्ते खेळताना तू जर दिसलास ना तर माझी इज्जत जाईल गावामध्ये. मोठा झाल्यानंतर जुगाऱ्या होशील, ताटामध्ये दुसऱ्यांच्या दारात अन्न मागत फिरशील, प्लास्टिकच्या ग्लासामध्ये पाणी पिशील. माझा आई उद्यापासून शाळेत जातात. बापाने मुलाला उपदेश केला. तर उपदेश केल्यानंतर तो मुलगा एक दिवस शाळेत गेला, पुन्हा 10 दिवस शाळेत गेला नाही. पुन्हा 10 दिवसानंतर गुरुजी आले आणि म्हणू लागले, पाटील 10 दिवस झाले तुमचा मुलगा शाळेत येत नाही. तेव्हा तो पाटील म्हणू लागला, ठीक आहे गुरुजी, लावतो. ती मुलंही हुशार होती. मुलांच्या लक्षात आलं की आपण ज्या झाडाखाली पत्ते खेळायला बसतो ते झाड आपल्या वडिलांना समजले, ती जागा आपल्या वडिलांना समजली. मग आपण काय करूया, आपण जागा बदलूया. तर त्या मित्रांनी जागा बदलली आणि दुसऱ्या शेतामध्ये ते पत्ते खेळायला बसले, पण तिथेही ते सापडले. तेव्हा मात्र बापाने त्याला जवळ घेतलं नाही, समजावलं नाही, हात धरलं, ओढत ओढत शाळेत नाही नेलं, वाड्यात आणलं, वाड्याचे दरवाजे लावले, एका खांबाला बांधून ठेवलं, एवढं मारलं त्याचे कपडे फाटले, रक्तबंबाळ त्याचं शरीर झालं होतं. पाटलीमध्ये त्याने आणि ती म्हणू लागली, अहो आपल्या मुलाला का मारता? तेव्हा तो पाटील म्हणू लागला, शाळेत जातो सांगून रोज पत्ते खेळायला जातो मित्रांसोबत आणि रोज गुरुजी आपल्या दारात येतात आणि सांगतात तुमचा मुलगा शाळेत नाही. हे पाटील म्हणाले, तुमचं तुम्ही बघून घ्या, मी तुमच्या मध्येच पडत नाही. त्या बापाने त्या मुलाला एवढं मारलं तरी सुद्धा तो मुलगा म्हणतो, तुम्ही कितीही मारा पण आम्ही शाळेत जाणार नाही. तेव्हा बाप म्हणू लागला, असं जर पुन्हा बोललास ना तर मुटका उडवून टाकेल तुझं. तेव्हा तो मुलगा म्हणू लागला, बाबा कोरडा गम कशाला देता, घ्या कोळसा आणि तोडा ना जमून. आता काय करतो बाप तो कोळसा फेकून देतो आणि हात जोडून त्या मुलाला सांगतो, नाही मारणार, जनावराला सुद्धा एवढं मारत नाही रे, तेवढं मी तुला मारलं. त्या मुलाला खांबाला जे बांधलेलं होतं ते सोडलं, त्याला मिठी मारली आणि सांगितली, बाळा पुन्हा एवढं तुला कधी नाही मारणार, पण तू माझं एक आई, उद्यापासून शाळेत जायला. आता या 3 भूमिका लक्षात घ्या. पहिले बापाने मुलाला उपदेश केला, उपदेश करून मुलगा ऐकला नाही, शेवटी बाप रागावलाही तो मुलगा ऐकला नाही. मग शेवटी बाप काय करतो तर त्या मुलाच्या पाया पडतो. तसं संत करतात. संत पहिले उपदेश करतात, उपदेश करून जर समाज ऐकला नाही तर संत रागावतात. नंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत, पण ते सुद्धा रागावतात. सटविने नेला कैसा नाही, Oh
नाही तर संत रागावतात आणि रागावूनही जर समाज ऐकला नाही तर नाही इलाजाने संतांना समाजाच्या पाया पडावं लागतं. तेच नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या पाया संतांना समाजाच्या पाया पडावं लागतं. लागोनिया पाया जना विनवित. आणि ते नाथ महाराज समाजाच्या पाया का पडतात? एवढ्यासाठी मुखी बोला दत्त वारंवार. पण इथे असा प्रश्न निर्माण होतो की जेव्हा संत उपदेश करतात तेव्हा संतांच्याच उपदेशाचा परिणाम का होतो? याचं कारण आहे संतांच्या उपदेशाच्या मागे उपासना आहे. उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. संत जेव्हा उपदेश करतात तेव्हा त्याच्या पाठीमागे उपासना असते. हे नसेल समजत तर एक पेंटर होता, तो स्वतः वेळी ओढत होता आणि भिंतीवर लिहित होता की धूम्रपानात सक्त मनाई आहे. स्वतः वेळी ओढतोय आणि भिंतीवर लिहितोय, समाजाला सांगतोय की धूम्रपानात सक्त बंदी आहे. होईल का आपल्या उपदेशाचा परिणाम? संतांच्याच उपदेशाचा परिणाम होतो, कारण संतांच्या
उपदेशाच्या मागे उपासना आहे. हे नसेल समजत तर एका ठिकाणी एक खूप दारू पिणारा माणूस होता. एके दिवशी त्याला दारू जास्त झाली म्हणून त्याने माईकवर येऊन भाषण दिलं. भाषण दिल्यानंतर लोकांना असं वाटलं की आता तरी आपलं गाव व्यसनमुक्त होईल. भाषण कोणी दिलं तर जो दारू पित होता त्याला त्या दिवशी दारू जास्त झाली होती म्हणून त्यांनी दारू म्हणजे हानिकारक आहे शरीरासाठी असं भाषण दिलं. होईल आपल्या उपदेशाचा परिणाम. म्हणून संतांच्या उपदेशाचा परिणाम होतो कारण त्यांच्या पाठीमागे उपासना आहे. विठ्ठल नसेल समजत तर एका वाड्यामध्ये एक गृहस्थ राहत होता. तर त्यांचा रोजचा नियम होता ते त्याच्या नातवाला सांगायचे रोज विडी पेटून आणायला सांगायचे. तर एके दिवशी त्यांनी सांगितलं बाळा जा रे विडी पेटून आण. तेव्हा त्याच्या हातामध्ये ती विडी दिली आणि त्याला पेटून आणायला सांगितली. तर तो चुलीजवळ आला. त्याने विडी पेटवली. पेटवल्यानंतर 2 मिनिटं अशी ती विडी हातात धरली. हातात धरल्यानंतर तो त्या विडीकडे बघून विचार करू लागला आपले आजोबा आपल्याला रोज ही पेटून आणायला सांगतात. नक्की याच्यात काहीतरी मजा असली पाहिजे. त्याने 2-3 वेळा ती विडी ओढली आणि ओढल्यानंतर त्याला त्याच्यात मजा वाटली. नंतर त्या आजोबाने हाक मारली बाळा लवकर घेऊन ये. तेव्हा घाईघाईने तो विडी घेऊन आला. विडी घेऊन आल्यानंतर विडी त्या आजोबांच्या हातात दिली. हातात दिल्यानंतर ते आजोबा त्या विडीकडे बघतायत आणि त्या नातवाला म्हणाले बाळा विडी जरा जास्तच पेटली रे. तेव्हा हा मुलगा म्हणू लागला बाबा ती चूल जरा जास्त पेटली होती ना जास्त वेळ निखाऱ्यावर धरली म्हणून पेटली. तो आजोबा म्हणाले ठीक आहे चालेल. नंतर त्यांनी जेव्हा ती विडी ओढायला घेतली ना तेव्हा ज्या बाजूने ओढतात विडी ती बाजू ओली झाली होती. तर ते आजोबा म्हणाले बाळा ही विडी ओली कशी झाली रे. तेव्हा मात्र त्याने मान खाली घातली. तेव्हा त्या आजोबांना लक्षात आलं की आपण रोज विडी ओढतो मग आज याने विडी ओढलेली दिसते. असं त्यांना समजल्यानंतर तो आजोबा विडी ओढता ओढता त्या मुलाला सांगतो बाळा विडी ओढणं शरीरासाठी हानिकारक आहे. विडी ओढायची नसते. तू वेडा झालास का. कोण म्हणतोय स्वतः विडी ओढतोय आणि मुलाला उपदेश करतोय की विडी ओढणं शरीरासाठी हानिकारक आहे. होईल आपल्या उपदेशाचा परिणाम. संतांच्या उपदेशाचा परिणाम होतो कारण त्यांच्या उपदेशाच्या मागे उपासना आहे. नाहीतर नाथ महाराजांच्या अंगावर युवन 108 वेळा ठुंकला होता पण नाथ महाराजांनी शांतीभंग होऊन दिली नाही. आधी संत समाजाला उपदेश करतात. समाज उपदेश करून ऐकला नाही संत रागावतात आणि रागावूनही ऐकला नाही तर नाईलाजाने आया करतात. तर साधक म्हणू लागले नाथ महाराज जर तुकोबाने सांगतात की तुका म्हणे एका देहाचे अवयव हे सगळे एकाच याचे आहेत मग पाया पडत असताना हे डोकं पायावर का ठेवायचं. तसं जर महाराजांच्या पाया पडायचं असेल तर चालता चालता पाय मारलं तरी पाया पडणंच होईल. हात लावला तरी पाया पडणंच होईल. पण डोकाच का टेकवायचा. तेव्हा नाथ महाराज सांगतात कारण सगळ्या अवयवांमध्ये डोका मुख्य आहे. जरी आपण झोपलो असलो तरी उठताना आपल्याला पहिले डोकाच उचलावं लागतो. का कपाळ उचलता का आपण नाही तर डोकाच उचलावं लागतं. जरी पाण्यामध्ये गेलो तरी आपल्याला एवढा भाग वरतीच ठेवावा लागतो. खाली जर तो भाग घेतला तर आपण गुदमरून पाण्यातच मरून जाऊ. म्हणून हे मुख्य आहे. म्हणून सगळे संत सांगतात मस्तक हे पाया Oh
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्या अवयवांमध्ये हे डोकं मुख्य आहे, म्हणून तेच कोणाच्या जर पाया पडायचं असेल तर ते पायावर टेकवायला लागतं, तेव्हाच आपला दंडवत पूर्ण होतो. तसंही ते संत समाजाच्या पाया पडतात, पण साधक विचारतात तुम्ही समाजाच्या पाया का पडता, तेव्हा नाथ महाराज सांगतात एवढ्याचसाठी मुखी बोला दत्त वारंवार, मुखी बोला दत्त वारंवार, मुखी बोला दत्त वारंवार, लागोनिया पाया जनाविन, लागोनिया पाया जनाविन, लागोनिया पाया जनाविन, लागोनिया पाया जनाविन, मुखी बोला दत्त वारंवार, मुखी बोला दत्त वारंवार, मुखी बोला दत्त वारंवार. संत समाजाच्या पाया का पडतात? नाथ महाराज सांगतात मी संतांच्या एवढ्यासाठीच पाया पडतो, या समाजाच्या एवढ्यासाठीच पाया पडतो. काय कारण आहे? मुखी बोला दत्त वारंवार. नाथ महाराज समाजाला सतत मुखामध्ये दत्त नामाचा जप करायला सांगतात. तर साधक नाथ महाराजांना म्हणू लागले ठीक आहे नाथ महाराज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही जर सतत मुखामध्ये प्रभू श्री दत्तात्रयांचं नामस्मरण केलं तर आम्हाला फायदा काय? तेच नाथ महाराज अभंगाच्या आम्ही सतत जर दत्त नामाचा जप करत राहिलो तर त्याचा आम्हाला फायदा काय? तेव्हा नाथ महाराज सांगतात तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर आठवावा. नाथ महाराज सांगतात तुम्हाला एवढं सुख प्राप्त होईल, एवढं सुख प्राप्त होईल की त्या सुखाला पारावरच राहणार नाही. पण कधी? जेव्हा तुम्ही दत्तांची दया सागर आठवाल ना तेव्हा. तरी सुद्धा इथे साधक प्रश्न विचारतात की नाथ महाराज इथे दत्त दया सागर, सागर हा शब्द का वापरला? नदी ओढा हे शब्द का नाही वापरला? नाथ महाराज सांगतात तुम्ही नदीकडे पहा, नदीचा प्रवाह वेगाने तेव्हा असतो पावसाळ्यात असतो. जेव्हा पावसाळा असतो तेव्हा नदी वेगाने वाहत असते, म्हणून उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये नदीचा प्रवाह कमी होत असतो, म्हणून नदी हा शब्द वापरला नाही. मग ते साधक म्हणू लागले नदी नाही वापरला, ओढा का नाही वापरला? तेव्हा नाथ महाराज म्हणू लागले ओढा फक्त पावसाळ्यापुरताच भरलेला असतो आणि त्याचा प्रवाह पावसाळ्यामध्ये फक्त 15 मिनिटाचाच असतो. 15 मिनिटानंतर तोही ओढा शांत होतो, त्याचा प्रवाह कमी होतो, म्हणून ओढा शब्द वापरला नाही. मग इथे सागर शब्द का वापरला? त्याचं कारण नाथ महाराज सांगतात की पावसाळा
हिवाळा असो उन्हाळा असो, समुद्राचा प्रवाह किंवा समुद्राचा पाणी कधीच कमी होत नाही. तशी दत्तांची दया आहे. दत्तांची जी दया आहे ती नदीप्रमाणे नाही, ओढ्याप्रमाणे नाही, तर सागराप्रमाणे आहे. म्हणून नागनाथ सांगतात दत्त दया सागर आठवावा. पण हे जर केलं तर त्याचा आपल्याला फायदा काय? तर तेने तुम्हाला सुख होईल. आपल्याला असं सुख प्राप्त होईल की त्या सुखाला पारावारच राहणार नाही. आता तुम्ही संसारातल्या सुखाचा विचार करा आणि परमार्थातल्या सुखाचा विचार करा. संसारातलं जे सुख आहे ना ते अमावस्येला चंद्र जसा कलेकलेने कमी होत जात अमावस्येला नाहीसा होतो, तसं संसारातलं सुख आहे. संसारातलं सुख हळूहळू हळूहळू कमी होत जातं आणि शेवटी नाश होतं. मग परमार्थातलं सुख असं आहे, पौर्णिमेला जसा चंद्र पूर्ण दिसतो ना तसं परमार्थातलं सुख वाढत 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 जातं आणि पूर्ण होतं. म्हणजे आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. सुख घडोघडी वाढू लागते. म्हणून प्रत्येक ठिकाणी सर्व सुख असा शब्द आहे. म्हणून परमार्थामध्ये सुख आहे आणि प्रपंचातलं जे सुख आहे ते हळूहळू कमी होत जातं. पण साधक नाथ महाराज यांना विचारतात की नाथ महाराज तुम्ही सांगता की संसारातलं सुख हळूहळू कमी होत जातं, मग आम्ही काय तर संसाराचा त्याग करून फक्त भगवंताचं नामस्मरण करत तपस्या करायला जायचं का? नाथ महाराज सांगतात कुठल्या संतांनी असं सांगितलं नाही की संसाराचा त्याग करा आणि भगवंताला प्राप्त करण्यासाठी तपस्या करायला हिमालयांमध्ये जा, पर्वतांवर जा, असं कुठल्या संतांनी सांगितलं नाही. तर संत सांगतात सुखे करावा संसार आणि हिमालयांमध्ये पर्वतांमध्ये जाऊन तपस्या करायला बसा, असं कुठलेच संत सांगत नाही. तर संत सांगतात तुम्ही संसार देखील करा पण परमार्थ देखील करा. पण संत सांगतात संसार कसा करा, तर तो संसार कसा करावा हे पक्ष्यांकडून शिकावा. पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. संत सांगतात संसार कसा करावा हे तुम्ही पक्ष्यांकडून शिका. हे कसे समजत, तर जेव्हा कुठलं संकट यायचं असतं, भूकंप जेव्हा यायचा असतो ना, याची कल्पना आधी कावळ्यांना लागते. त्यावेळी कुठलेच कावळे झाडावर किंवा घराच्या कोपऱ्यावर बसलेले दिसणार नाही तुम्हाला. तर त्यावेळी भूकंपाच्या वेळी भूकंप येण्याच्या आधी सगळे कावळे आकाशामध्ये गिरट्या घालत असतात. ते आपल्याला संदेश देतात की आता कुठला तरी संकट येणार आहे. आपल्याला ते सावध करत असतात, पण आपण झोपलेलो असतो, आपल्याला त्याचा संदेश पोहोचत नाही. पण कुठल्याच भूकंपामध्ये कुठलाच कावळा बिल्डिंगच्या खाली किंवा झाडाच्या खाली तुम्हाला मेलेला दिसणार नाही. ते आकाशात गिरट्या घालतात
सांगतात आणि आपल्याला संदेश देतात की आता कुठला तरी संकट येणार आहे, म्हणून संसार कसा करावा हे पक्ष्यांकडून शिका. तर या वर्षी पाऊस जास्त येणार आहे की कमी येणार आहे हे सुद्धा आपल्याला पक्ष्यांकडूनच शिकायला मिळतं. ज्यावेळी पक्षी काटेरी झाडावर घरटे बांधतात ना, तेव्हा समजावं यावेळी पाऊस कमी पडणार आहे. आणि जेव्हा बरगदच्या झाडावर पक्षी घरटे बांधतात ना, तेव्हा समजावं की यावेळी खूप पाऊस पडणार आहे. नाहीतर आपल्या हवामान खात्याच्या अंदाज ज्यावेळी ते सांगतात ना की या दिवशी मुसळधार पाऊस पडेल, समजावं एक थेंब सुद्धा पडणार नाही. म्हणून संसार कसा करावा हे पक्ष्यांकडून शिकावं. म्हणून संत सांगतात तुम्ही संसार देखील करा आणि संसार करत असताना परमार्थ देखील करा. मग साधक सांगतात ह्याच्यात काय आहे? नाथ महाराज सांगतात तुम्ही संसार करा, संसार वाईट नाही, फक्त त्याच्यात गुंतणं वाईट आहे. तेच नाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात स्त्रिय पुत्र संसारा गुंतती बाबरा, स्त्रिय पुत्र संसारा गुंतती बाबरा. भगवंताच्या प्राप्तीसाठी परमार्थ देखील करा. संसार वाईट नाही, तर त्याच्यात गुंतणं वाईट आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात स्त्रिया पुत्र संसार गुंतसी पामरा, तेने तू अघोरा पावशील. ते साधक पुन्हा नाथ महाराजांकडे आले आणि नाथ महाराजांना म्हणू लागले, नाथ महाराज पहिल्या 3 चरणांमध्ये तुम्ही जसं सांगितलं तसं आम्ही केलं, तर त्याचा आम्हाला फायदा काय? पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात की तुम्ही सतत मुखाने दत्तनामाचा जप करत आहात. तर दत्तनामाचा जप केल्यानंतर त्या साधकांना फायदा काय, समाजाला फायदा काय? तर त्यांना असं सुख प्राप्त होईल की त्या सुखाला पारावरच राहणार नाही. पण ते कधी? जेव्हा ते दत्तांची दयासागर आठवतील ना तेव्हा. मग त्याच्यानंतर संत सांगतात की तुम्ही संसारामध्ये गुंतून राहू नका, तर संसार करत असताना भगवंताच्या प्राप्तीसाठी परमार्थ देखील करा. पण ते साधक विचारतात हे सगळं केल्यानंतर आम्हाला फायदा काय?
तेव्हा नाथ महाराज सांगतात तो भगवंत जसा आहे ते प्रभू दत्तात्रय जसे आहेत ना तसं आपल्याला बनवतात. हे नसेल समजत तर त्या गोपिका भगवान श्रीकृष्णाच्या मुरलीच्या ध्वनीमध्ये एवढ्या वेड्या व्हायच्या की एक गोपिका वेशभूषा करायला बसली असताना तिने काय केलं, जे काजळ होतं ते ओठाला लावलं, जी लाली होती ती डोळ्यांना लावली आणि जी मिश्री होती ती नाकाला लावली. आंख को काजळ नाक को लाली नाक को मिश्री लगाती जरी तेरे मुरली के नामे दीवानी बनी. जी लाली होती ती डोळ्यांना लावली, जे काजळ होतं ते ओठांना लावलं आणि जी मिश्री होती ना ती नाकाला लावली. एवढ्या त्या गोपिका भगवान श्रीकृष्णाच्या मुरलीमध्ये वेड्या झाल्या. एक गोपिका दूध काढायला बसली असताना तिने काय केलं, गाय का बछड़ा भैंस को जोड़ा बैल का दूध निकलने चली. तिने काय केलं, जे गाईचं वासरू होतं ना ते म्हशीला बांधलं आणि दूध काढायला गाई खाली किंवा म्हशी खाली बसली नाही तर बैला खाली बसली. एवढ्या गोपिका त्या वेड्या व्हायच्या. याचा त्यांना फायदा काय झाला, भगवान श्रीकृष्ण जसं आहे ना तसं त्या गोपिकांना केलं. अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. हे भगवंत कधी करतो, जेव्हा आपण सतत त्याचं मुखाने नाम घेत असतो ना तेव्हा भगवंत काय करतो, तो जसा आहे तसा आपल्याला करतो. तसं आपण सगळ्यांनी जर दत्त नामाचा सतत जप केला तर दत्तात्रय प्रभू काय करतील, ते जसे आहेत तसं आपल्याला करतील. अभंगाच्या शेवटच्या एका जनार्दनी चिंती तसं आपल्याला करतील. एका जनार्दनी चिंती दत्त पाया दत्त रूपकाया झाली त्याची. आता मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करूया. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी 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 जय जय हरी 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 जय Kumar
ए दादा ए मयूर लाईव्ह आहे लाईव्ह ना ना बोल ना बोलूया श्री गुरु तदनंतर या ठिकाणी श्री राम गोपाल हरिपाठ मंडळ बरोबर नेतृत्व हरिभक्तराय आदरणीय राम गोपाल हरिपाठ मंडळाचे पाटील नातू हरिभक्तराय लोरती दादा पाटील तथा सौभाग्यवती हरिभक्तराय निवेदनताई पाटील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हरिपाठ संपन्न झाला. त्यानंतर महाप्रसाद होऊन रात्री 9:11 या वेळेमध्ये या असणाऱ्या वारकरी संप्रदायाचे असणारे आध्वर्य श्री राम गोपाल हरिपाठ मंडळाचे नेतृत्व करणारी या ठिकाणची मंडळी आहे. त्यांच्या पवित्र कुशीला बालकीर्तनकार हरिभक्तराय